मी प्रशांत पवार आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण महाड 14 येथे आपण आलो आहोत। आज आपण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी येथे 14 येथे ते पाणी पाषण केलं होतं, त्या ठिकाणी आपण आलो होतो। आपण बघू शकता माझ्या पाठीमागे हेच ते ठिकाण आहे, आपण तिथे जाऊन बघणार आहोत। चला तर आपण व्हिडिओला आपण सुरुवात करूया। बघू शकता इथे ही बोर्ड लिहिलेला आहे। गोष्ट हा एक गेट आहे आपला। आपण बघू शकता हीच ती ऐतिहासिक जागा। इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी इथे पाण्यासाठी सत्याग्रह केला होता आणि ह्या सर्व त्या पायऱ्या आहेत। तिथूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या पायऱ्यांनी खालती गेले होते आणि इथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाणी पाषण केलं होते। ह्यात त्या सर्व पायऱ्या आहेत। आपण ऐतिहासिक जागेवरती आपण बघू शकता। आपण बघू शकता इथे एक पाटी लिहिलेली आहे। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुयास 20 मार्च 1927 रोजी पाण्यासाठी सत्याग्रह केला, अशी ती ही पाटी इथे आहे। बघू शकता या पायऱ्यांवर आपण बघू शकता हे आतील तलाव आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड 14 सत्याग्रह का केला, की इथे मांजरं, शेळी, गुरे पाणी पिऊ शकत होते, पण अस्पृश्य लोक इथे पाणी पिऊ शकत नव्हते। इथल्या नगरपरिषदेने इथे आव्हान करूनसुद्धा इथे म्हणजे पाण्यासाठी परवानगी दिली जात नव्हती। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही माणूस आहे म्हणून आम्ही माणसाप्रमाणे राहण्यासाठी, की जर इथं तुम्ही कुत्रा मांजरांना जर पाणी पिण्याचा हक्क आहे तर माणसाला का नाही, त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे पाण्याचा सत्याग्रह केला होता। आपण बघू शकता समोर, आपण बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। ते मोठ्या मार्फत तिथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण बघू शकता इथे भारताची संविधानाची 5 वेद इथे लिहिण्यात आले आहे, पाठी लावण्यात आली आहे। आपण बघू शकता इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथे पुतळा आतमध्ये लावला आहे, तिथे आतमध्ये जाण्यासाठी आहे। आपण बघू शकता समोर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथे बसवण्यात आहे, स्टॅच्यू मोठा असा। हा जो पुतळा बसवण्यात आला आहे तिथे डॉक्टर बाबासाहेबांची अस्थी ह्या पुतळ्याचे इथे ठेवण्यात आले आहे। त्याच्यावरती हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यात आला आहे। आपण बघू शकतो केवढा असा मोठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे। आतील परिसर आहे आजूबाजूचा। आपण बघू शकतो इथे असा हा मोठा परिसर आहे। इथे असं मोठं असं तलाव आहे।
आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, जो पाठीमागे स्टेज दिसतो आहे, याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रह केला होता. तेव्हा इथे एक सभा पहिले घेतली होती. आता हीच ती जागा आहे. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केलं होतं आणि मनुस्मृतीमधील काही उल्लेखनीय पाने म्हणजे त्याच्यामध्ये दिलेली होती, ती सर्वांसमोर वाचून त्याचा अर्थ सांगून त्याचं तिथे त्याच्यामध्ये दहन केलं होतं किंवा त्या म्हणजे याच्यामध्ये आगीमध्ये ते पान एक पान ते आगीमध्ये टाकलं होतं. आपण बघू शकता, हीच ती जागा आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सभा घेतली होती. आपण बघू शकतो, ते एक बोर्ड लिहिलेलं आहे. हे आपण बघू शकतो, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे जो पुतळा लावला आहे त्याच्या खालती इथे अस्थे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या. बघू शकतो आपण, इथेही डॉक्टर बाबासाहेब म्हणजे अस्थी या पुतळ्याच्या खालती ठेवून तिथे हा पुतळा बसवण्यात आला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड 14 काय ते सत्याग्रह करण्यात ठरवलं की त्यासाठी एक जे आपण ह्या ठिकाणी जे उभा आहोत आपण ह्या मैदानात, तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सभा घेतली होती. त्याच्या बाजूलाच एक देवीचं एक मंदिर होतं. तिथे छत्रपती शिवाजी महाराज रायगडवरून कधी इथे आपल्या देवीचं दर्शन घेण्यासाठी येत असेल. आणि तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सभा दुसरं घेण्याचे कारण की इथे आपली गांधारपाली बौद्ध लेणी, तिथे आपला बौद्ध काळातील राजा तिथे वास्तव होतं, त्यामुळे ही जागा त्यांच्यासाठी चांगली वाटली. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे महाड सत्याग्रह 14 सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला होता. आता आपले येथील महाड 14 बघून झाले आहेत. आता हा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करत आहोत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.